जय भीम. मी संजय भाऊ कांबळे. आपणास लावी यायचं कारण दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या अहमदपूर शहरामध्ये भारतीय दलित प्रांताच्या वतीने आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कारण आपल्या बौद्ध समाजाला एससी समाजाला आरक्षण दिलं गेलं, परंतु खऱ्या अर्थानं त्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल की राजकीय असेल, या आरक्षणावर अतिक्रमण होत चालले असल्यामुळं याकडं कुणाचं लक्ष नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचे प्रकार भयानक वाढलेले आहे. दररोज कुठे ना कुठे बलात्कार होतो आहे, खून होतो आहे. महाराष्ट्रातला समाज भयभीत झालेला आहे. भारतीय संविधानानं दिल्यानुसार दलित समाजाला आता संरक्षण दिलं जात नाही. संपूर्ण समाज भयभीत झालेला आहे. समाजाच्या आरक्षणाकडे आणि संरक्षणाकडे कुणाचं लक्ष नाही. आपलं आरक्षण हिसकावून घेतलं जात आहे. आपला समाज अडचणीत आहे, भयभीत आहे, याकडं कुणाचं लक्ष नाही. आपल्याला इतराच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नसून आपल्या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. आपल्या संरक्षणासाठी आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे. माझा समाज माझं संघटन ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. माझ्या समाजाकडं कुणाचं लक्ष नाही. मी आणि माझं मध्ये सगळा समाज अडकला असल्यामुळे सबंध समाज महाराष्ट्रामध्ये अडचणीत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम दलित समाजाला संरक्षण द्यायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतदीप भव आपल्याला स्वयंप्रकाशित व्हावं लागणार आहे आणि संघटित व्हावं लागणार आहे. पुन्हा बाबासाहेब येणार नाही, पुन्हा बाबासाहेब होणे नाही. म्हणून समाजानं संघटित राहून आपले प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी 1972ची भारतीय दलित प्रांत पुन्हा ज्वलन करणे गरजेचे वाटल्यामुळं या ठिकाणी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये नव्या जोमाने, नव्या दमाने माझा समाज माझं संघटन ही संकल्पना घेऊन अहमदपूरमध्ये सुरुवात आम्ही आरक्षण व हक्क परिषदेचे आयोजन करत आहोत. या परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. कारण आपल्या बुद्धीला गंध चढलेला आहे. या ठिकाणी आपले प्रश्न आपल्याला सोडायचे आहेत. म्हणून आपण जागरूक होण्यासाठी, आपली बुद्धी वाच करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामधले आंबेडकरी विचारवंत आदरणीय R.D. जोगदंड यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यांचं व्याख्यान आपण ऐकायचं आहे. त्यानंतर पुणे येथील स्नेहा खंडागळे, धम्मपाल सावंत, धम्मजित तिगोटे, नितीन कांबळे अशा अनेक शाहिरांचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपण उपस्थित राहावं ही विनंती. जय हिंद.